8 महिने एवढं मोठं काळ गेल्यावर घरात पुन्हा एकदा चैतन्य येईला. आमचा चेडू घरी येईला. दारात बाबा वाटच बघत होतो. खूप दिवसांनी इला म्हणून आम्ही आनंदी होतो. पण ह्या स्वीटू भेटला म्हणून आनंदी झाला. आधी त्याका घेतल्यान आणि मग घरात इला. आता तुमका वाटत चेडू इला म्हणजे खास बेत केलो असशीत. पण त्याकाही आवशीची जेवण करण्यातली PhD माहीत होती. म्हणून त्यांना सांगल्यान तू सरळ डाळ भात आणि जवल्याची चटणी कर. बस माझा काम सोप्यात झाला. मग दुपारी जेवलो आणि इली कोल्हापूरची माझी मैत्रीण आणि त्याची 2 चेडवा. होय त्याकाही 2 आणि माकाही 2 चेडवाच असत. आताशी चेडवाच बरी. पुन्हा घरात गजबजाट सुरू झालो. श्रीषा इला म्हणून मीही खुश. माझी चेडवा मोठी झाली. निदान मैत्रिणींच्या चेडवांका तरी खेळवतोय. पण ताही माझ्या चेडवासारख्या मांजराशी खेळत बसला. मग मी फक्त त्याचे फोटो काढीत आणि मैत्रिणीशी गप्पा मारीत बसलोय. ता 1 तासान जाणार होता. दरवेळेक येतात ता असाच येता. आधी सांगला की कसा खैतरी फिराक जाऊचा प्लॅनिंग करूक गावता. मग पुढची भेट कोल्हापूरला करू असा बोलांता जाऊक निघाला. मग त्याका बाय केलंय आणि थोडं आराम करून चेडवाक घेऊन गार्डनमध्ये गेलोय. आता पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगर बदलतलो. भेटू पुढच्या व्हिडिओत. तवसर बाय.